एका सुंदरच्या संध्याकाळी मी आणि माझे 2 मित्र चहा पीत बसलो होतो. संध्याकाळचे काहीतरी 5-6 वाजले होते आणि लांबून सूर्यदेवतेची किरणे ढगामधून पळून पळून आमच्याकडे येत होते. त्यावेळेस एका माझ्या मित्राने मला एक प्रश्न विचारला. तू तेरे 20 साल पुराने प्रेम को क्या एडवाइस देगा? तो माझ्या मित्राने मला हा प्रश्न विचारला की तू जर का तुझ्या 20 वर्षाच्या प्रेमात तू काय ऍडवाइस देशील. आता तुम्ही हे विचार करशील, अरे अरे आता तर हा बसला होता, अचानक कसं काय गाडीवर आला. तर हेच ट्विस्ट होतं आपल्या मोटो ब्लॉगिंगचा आणि पॉडकास्टचा. तर हा मिक्सचर आहे मोटो ब्लॉगिंग प्लस पॉडकास्ट. तर विषय असा आहे की काय मी ऍडवाइस देणार आपल्या 20 वर्षाच्या प्रेमला. मी त्याला सांगणार, तू तुझ्या स्वास्थ्यावरती लक्ष दे, त्याच्यावरती पूर्ण केंद्रित राहा. कारण स्वास्थ्य हे एकमेव विषय आहे आपल्या आयुष्यातला जे आपल्याला व्यवस्थित ठेवणार आहे, मानसिक शारीरिक हा विचारांनी. कारण आजच्या काळात सोन्यापेक्षा पण जास्त महाग स्वास्थ्य आहे. कसं तर फायनान्शियली सांगू तर कसं आहे की 1 करोडचं टर्म इन्शुरन्स असतो आणि 1 लाखाचं सोनं असतं. कुठलं महाग आहे सांगा तुम्ही, कुठलं महाग आहे? टर्म इन्शुरन्स ना. आणि त्याला तुम्ही प्रत्येक वर्षी 25-30 हजार भरता आणि त्याच्यानंतर मग तुमच्या स्वतःसाठी टर्म इन्शुरन्स काय, टर्म इन्शुरन्स तर आहेच आहे, हेल्थ इन्शुरन्स साठी पण तुम्ही तेच करता, बरोबर ना. 50 लाख रुपये भरता, पण त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. जी गोष्टी तुम्ही पहिले करू शकता ते तुम्ही नंतर करत असता. तर माझं म्हणण्याचा उद्देश हेच आहे की तुम्ही पहिल्यापासूनच स्वतःच्या स्वास्थ्यावरती लक्ष देणं चालू करा. अरे कितीच वेळ लागतो, तो दिवसातले अर्धा तास द्यायचंय. 24 तास असतात, 24 तास मधून फक्त अर्धा तास देता येत नाही. तुम्ही म्हणशील अरे खूप वेळ लागतो, आम्ही आमचे हे काम असतात ते काम असतात. बर ठीक आहे, तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं बोलून अर्धा 1 तास होतो ना. तुम्ही ते 5 मिनिटाच्या जागेवरती हे का नाही करत आहे? तुम्ही जिम करताना कधी बोलत नाही, व्यायाम करताना बोलत नाही की अरे 5 मिनिटं करतो आणि 5 मिनिटं करून कधी अर्धा तास कधी होत नाही. तर मग मला हेच म्हणायचं की थोडस विषय बदला. इंस्टाग्राम, युट्यूब करा भाई, युट्यूब करा. कारण माझं पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचं आहे. स्क्रोल करण्यामध्ये तुमचं डोपामिनला तुम्ही नुसतं छेडत असता, त्याच्या जागेवरती व्यायाम करा ना. किती वेळ लागतो? स्किपिंग करा, वॉकिंग करा, रनिंग करा, थोडं तरी वेळ स्वतःवरती द्या. ते झाल्यानंतर मग दुसरा प्रयोग आहे ते मेडिटेशन करा. जेव्हा तुम्ही हे गोष्टी करायला चालू करशाल तर तुमचं स्वास्थ्य खूप सुंदर चांगलं होईल. एकदम नवीन झाडासारखं, ज्याला चांगले फुलं येतात. फुलं म्हणजे काय? तुमचे चांगले विचार असतात आणि म्हणून तुम्ही प्रगती करता. झाडासारखं वृक्ष बनता, वृक्ष. तर मला हेच म्हणायचं की स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला चालू करा. चांगलं खावा, जसे केळी खूप चांगले असतात. नंतर भाई मला जागा द्या थोडीशी, मलाही थोडं जायचंय ऑफिसला. तर असा हा माझा मुद्दा आहे सांगण्याचा. जास्तीत जास्त आता तुम्ही म्हणशाल अरे व्यायाम करताना काय काय करायचं, बेसिक तरी स्टार्ट करा. ऍडव्हान्सला कुठे लगेच पोहोचताय? जिमच करायचंय कोण म्हणतोय? नाही, घरातल्या घरात करा जसं मी करतो. मला माझं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मी पहिलं बेसिक एक्सरसाइज करतो आणि मग ऑफिसला जाऊन वॉकिंग करतो थोडंफार ब्रेक टाइम मध्ये. तुम्ही पण करू शकता ना, कोणीच तुम्हाला थांबवलं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या वेळेमधून एक अर्धा तास 15 मिनिटं काढायचं आहे, ते तर कोणीही काढू शकतो. आणि अजून मुद्दा कसा आहे की आपण मिडल क्लास लोक नुसतं दगदगच्या मागे राहतो आणि श्रीमंत लोक दगदगच्या मागे नाही राहत. ते स्वास्थ्यावरती लक्ष देतात. कारण त्यांना माहिती चुकून झालंय की आपण स्वास्थ्यावरती लक्ष देऊ तर आपण जास्त बघू आणि आपल्या विचारांनी चांगल्या विचारांमुळे प्रगती आमची जास्त होईल. पण आपण मिडल क्लास लोक काय करतो? नाही कष्टच आपण केलं पाहिजे, आपण त्यांनीच पुढे जाऊ. अरे थोडस आता विचार बदला. कष्टाने सगळं नाही होत. कष्टाच्या शिवाय तुम्हाला आपल्या आयुष्याबद्दल पण खूप विचार करावा लागतं. पैसे येतातच, त्याला कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या कष्टाला फक्त एक चांगलं रूप देण्याचं माझं काम चालू आहे, जे स्वास्थ्यावरून मी ह्या विषयावर बोलतोय. आणि तुम्हाला खरंच पडत असेल ना तर मला सांगा, कमेंट करून सांगा की नाही मी हा विषय एकदम चांगला बोलतोय. कारण लोक विसरून चालले ते. आता पहिलं कसं की पैशाचा विषय होता की अरे आपल्याला अडचण आली तर आपण काय करायचं, कुठून पैसे उभे करायचं. अरे त्या अडचणी घेऊ नका ना, तुम्ही स्वतःच्या वरती कामं करा आणि बॅकअप बी. आणि थोडे जर का तुम्हाला पैसे वाचवून जर का टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स वाचवायचंय तर मग विचार करू शकता. तुम्ही इन्शुरन्स वरती खर्च करा ना. हेल्थ इन्शुरन्स वरती स्वतःच्या हेल्थ चांगलं खाणं, चांगलं जेवण खाणं,
व्यायाम करणं, ह्याच्यावरती इन्शुरन्स करा. इन्शुरन्स म्हणजे काय की तुम्ही तुम्हाला सिक्युअर करताय. म्हणजे सिक्युअर करण्यासाठी मग चांगलं स्वास्थ्य नको आहे का ना. चला 16 मिनिटाच्या आधी 16 सेकंडच्या आधीच आपल्याला म्हणलं की चला पुढे. येस, पण मी राईट साईड घेतो, पण आज तुम्ही मला हात दाखवला की सहज चल, तर मी सहज चालणार आहे. तर असा हा मुद्दा माझा आहे. तुम्हाला किती पटत असेल तर मला सांगा, नसेल पटत तरी मला सांगा, मी काही गोष्टी विसरलो असेल तरी मला सांगा. कारण हा विषय बोलणं खूप गरजेचं आहे. लोक विसरत चालले ती. लोकांना नुसतं बसून राहायचंय. अरे बसून नको राहावा, बसून नको राहू, काम कर. व्यायाम म्हणतात त्याला, व्यायाम कर. एक्सरसाइज म्हणायचंय का तुला? हो, मला एक्सरसाइजच बोलायचंय. आणि मला बरं वाटतं तुमच्या सगळ्यांशी बोलायला. तुम्हाला अरे भाई मला जागा दे थोडीशी, तरी का आता गाडी चालवशील तर कसं होईल. हो मॅडम जरा आम्हाला दचकू नका. सीताराम 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 सीताराम. तुम्ही मला सांगा, तुम्ही कसा वाटला हा विषय, मोटिव्ह ब्लॉगिंग प्लस पॉडकास्ट. पॉडकास्टचा अर्थ हे नसतं की तुम्ही 2 लोक लागतील आणि तरच तुम्ही बोलशाल. अरे स्वतःशी पण तुम्ही बोलू शकता ना. लेट्स मेक अ मॅजिक. दिस टाइम यू बी अदर साईड. आपण थोडं मॅजिक करू ना. त्या बाजूने तुम्ही सांगा मला, त्या बाजूने मी बोलतो. हेच असतं ना प्रश्नांचा खेळ. तुम्ही मला प्रश्न विचारा कमेंट बॉक्स मध्ये, मी तुम्हाला पॉडकास्ट वर उत्तर देतो. असली भन्नाट आयडिया आहे, स्वतःची आयडिया आहे, भन्नाट आयडिया आहे. उद्या आहे इंडिपेंडन्स डे, स्वतंत्र दिवस, 15 ऑगस्ट. आज आहे 14 ऑगस्ट. 15 ऑगस्टला स्वतःही एक चांगल्या विचारांनी स्वतंत्र व्हा. तुमच्या आळशीपणाला सोडून स्वतंत्र व्हा. व्यायाम करायला चालू करा. जर का हा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपण स्वतःला स्वतंत्र मानू आणि आपण काहीतरी चांगलं काम केलं हे सगळ्यांना सांगून घेऊ. काय म्हणता? आता थांबायचं नाही. अरे आणि अजून खूप चांगली पिक्चर आहे. आता थांबायचं नाही. मराठी पिक्चर एवढी सुपर पिक्चर आहे की तुम्ही एकदा बघितलं ना तुम्हाला असं विजन येतील की भाई, ज्यावेळेस ती लोक पळतात स्लो मोशन मध्ये, भाई 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 एवढं भारी वाटतं मध्ये बघायला. आणि एवढं इन्स्पायरिंग मूवी आहे ती. आणि ती रिअल बेस्ड स्टोरी आहे. ती रिअल बेस्ड स्टोरी आहे. एवढी सुंदर आहे ती. नक्कीच बघा. तुम्हाला पण इन्स्पायर होईल की आपण काहीतरी केलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. तर त्या एका काहीतरी मधून हे एक स्वतःवरती इन्व्हेस्ट केलेलं हेल्थ हे नक्कीच प्लीज विचार करा. मला खूप आवडेल तुम्ही जर का ह्या विषयाबद्दल थोडस वेळ द्या. आणि माझा हा व्हिडिओ जो एवढं मेहनतीने जे मी व्हिडिओ बनवलाय त्याचं काहीतरी मूल्य होईल. धन्यवाद. इथपर्यंत बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांचा धन्यवाद. आणि स्वतःचं स्वास्थ्य तुमच्याच हाती आहे. तर प्लीज 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 ह्याच्यावरती लक्ष द्या. नमस्कार पुणेकर सगळ्यांना, माझा नमस्कार. आता मी ठेवतो फोन. असं म्हणून काय मी फोन काय ठेवत नाही, मी माझं बोलणं थांबवते, कारण दुसऱ्या विषयावरती पण बोलणं मला खूप गरजेचं आहे. चला येतो मी लवकरच. पुणेकर प्रेम लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, लिहून घ्या, पोस्टर छापा. आम्ही निघतो. चला बाय.